तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की हा विषय जरा थोडा गंभीर असल्यामुळे सविस्तरपणे ऐकून घ्या। आता सध्या शेतकरी हा आपल्या स्वतःच्या पिकाची नोंदणी सरकार दरबारी करण्यासाठी व्यस्त आहे। ई पीक पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात सुद्धा आलेली गोष्ट आहे। परंतु 8 ते 10 दिवस झाले, जवळपास 12 दिवसापासून शेतकरी ह्या प्रयत्नात आहे की आपल्या पिकाची नोंदणी ही सरकार दरबारी झाली पाहिजे, कारण तरच आपल्याला कुठल्याही प्रकारची सरकारी मदत मिळेल, पीक विम्यासाठी आपल्याला त्याची उपयुक्तता होईल, हे शेतकऱ्याच्या लक्षात येऊन सुद्धा आज 12 दिवस झाले शेतकरी झटत असताना त्याची ई पीक पाणी नोंदणी होत नाही। तो ॲप ई पीक पाणीचा ॲप जवळपास फ्रॉड असल्यासारखा आहे। आतापर्यंत फक्त आणि फक्त 20 ते 22% लोकांचीच, शेतकऱ्यांचीच फक्त नोंदणी झालेली आहे। तर ह्याला जबाबदार कोण आहे? आपण स्वतः किंवा मी वैयक्तिक दृष्ट्या कृषी सहाय्यक असतील, कृषी अधिकारी असतील, तलाठी मॅडम असतील, ह्या सर्वांची संपर्क साधला। कृषी अधिकाऱ्याचं असं म्हणणं आलं की हा विषय महसूल मंडळाकडे जातो आणि तुम्ही तलाठी मॅडम असतील, तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधा। आपण तो देखील प्रयत्न केला की सातत्याने 8 दिवस झाले शेतकरी चिंतेत आहे की त्याची पिकाची नोंदणी सरकारी दरबारी लागत नाही आणि नोंदणी न लागल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची सरकारी मदत मिळणार नाही हे त्याच्या लक्षात आले। परंतु हा जो विषय आहे ई पीक पाणी नोंदणीचा ॲपचा, हा ॲप चालत नाही, त्याला सर्व्हरशी संपर्क होत आहे म्हणून वाट पहा किंवा डबल ॲप तुम्ही डाउनलोड करा असा मेसेज कंटिन्यू येत आहे। तर ह्याला जबाबदार कोण आहे? मग तुम्ही सांगायलाच फक्त महिना, सव्वा महिना कालावधी दिलाय का नोंदणी करण्यासाठी पिकांची? त्यातले 20-20 दिवस जर तुमचा ॲपच चालत नसेल तर त्याला जबाबदार कोण आहे? शेतकरी आहे का प्रशासकीय वर्ग आहे का ह्या ॲपची ज्यांनी निर्मिती केली तो ॲपचा मालक आहे? ह्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे। आता सध्या मित्रांनो, आपल्या प्रत्येक गावामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळत आहे। त्याची सुद्धा महत्वाची अट कुठली आहे? तर त्याची महत्वाची अट हीच आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2023-22 दरम्यान ई पीक पाणी केली होती त्यांनाच ही मदत मिळणार आहे। जर अशी महत्वाची अट जर शासनाने घातली असेल आणि आता सध्याचा विषय आहे 2024ला पुढच्या मदतीसाठी किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा असेल किंवा सरकारी मदत असेल, अनुदान असेल, याच्यासाठी जर 2024ची ई पीक पाणी होतच नसेल तर त्याला जबाबदार कुणी धरायचं? तर आपण, माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मी माझ्या स्तरावर धाराशिव जिल्ह्यातील सांजातून मी बोलत आहे, सांजा गावामधून। तर मी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधलेला आहे, कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधलेला आहे, तलाठी मॅडमशी संपर्क साधलेला आहे आणि आता मंडळ अधिकारी आणि तहसीलदारासोबत सुद्धा मी संपर्क साधणार आहे। कारण 12-12, 15-15 दिवस जर हा ॲप बंद असेल तर शेतकऱ्याने नोंदणी कशी करायची पीक पाणीची? अनेक अडचणी आहेत। परत तिथून पुढे आधार कार्डला लिंक आहे का नाही, बँक पासवर्डला लिंक आहे का नाही, मोबाईल नंबर, अशा बऱ्याच अडचणी आहेत। ह्याच्यातून हा खेळ शासनाने शेतकऱ्याच्या पुढे मांडलेला आहे। तर माझी तमाम शेतकऱ्यांना एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी जागृत व्हावे, आपल्या पिकाची ई पीक नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा। होत नसेल तर आपल्या गावातील तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील, मंडळ अधिकारी असतील, तहसीलदार असतील, हे सर्व आपले सेवक आहेत, याची जाणीव ठेवा, त्यांच्याशी संपर्क साधा। ते कंटिन्यू आपल्या कामावर आहेत का नाहीत बघा, आपल्या मदतीला पडतात का नाहीत ते बघा। नसेल तर शेतकऱ्याची एकजूट दाखवा, प्रत्येक गावातील शेतकरी एक व्हा आणि त्यांना जाब विचारा। कारण आज शेतकऱ्याचं कुठलंही काम सरळ आणि सहज होत नाही, त्याला प्रत्येक गोष्टीत अडचणीत येत आहे। याची जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी, हीच मी सगळ्यांना विनंती करतो। आणि दुसरा विषय म्हणजे आता जे अनुदान वाटप चालू आहे हेक्टरी 5,000 रुपये, त्याच्यासोबत तुम्ही जागृत राहा। 2च दिवस त्याला आपल्याला कालावधी दिलेला आहे, त्याच्या दरम्यान तुम्ही जॉईंट खातेदार असतील किंवा वैयक्तिक खातेदार असतील, त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत, ते फॉर्म व्यवस्थितरित्या भरून द्या। त्या फॉर्मवरती आपल्या सिरियल नंबर टाका, सर्वे नंबर टाका, गट नंबर टाका, जेणेकरून ते कृषी सहाय्यक असतील त्यांना मदत होईल आणि तुमचं लवकरात लवकर काम होईल। तुमचे त्यांच्यापासून ऑफलाईन गेलेले फॉर्म ते लवकरात लवकर ऑनलाईन होतील आणि तुम्हाला मदत मिळून जाईल। कारण आज सध्या एवढे मोठे आपल्याला शेतकऱ्याला उत्पादन खर्च वाढलेला आहे,
फवारणीच्या किमती वाढलेल्या आहेत, खताच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याची जर थोडीफार आपल्याला मदत मिळवायची असेल तर शेतकऱ्याला स्वतः जागृत व्हावं लागेल, कृषी सहाय्यकाला जाब विचारावं लागेल, कृषी अधिकाऱ्याला विचारावं लागेल, तलाठी मॅडम असतील ह्यांना आपल्याला जाब विचारावं लागेल आणि आपलं काम पूर्ण करून घ्यावं लागेल. ही सर्वांना परत एकदा विनंती करतो. नमस्कार. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.